एकदा टाळ होऊन जाते आमच्या महाराजांसाठी. बघा श्रीरामचंद्र प्रभूंसाठी सुद्धा सीता मातेचं आपल्या आईवडिलांसाठी घरी राहणं योग्य होतं. बघा अशा प्रकारे छत्रपती शिवाजी महाराजांनी नजराणा घेऊन गेल्यानंतर महाराजांना म्हणे, महाराज हा नजराणा तुम्हाला ठेवा. महाराज म्हणाले, आम्हाला काहीच नको. तरी ती आम्हा मृत्यू के समान माणिक पाषाण खडे जैसे. काय आहे म्हणे? खडे आहेत म्हणे, ते पाषाण आहे. आम्हाला काहीच नको, आम्ही त्याच्यावरती भाळणारे नाही. शुभा जरा करायचं असेल ना एकच करा. काय? कंठी मिरवा तुळशी, व्रत करा एकादशी. कोण कोण एकादशी करता इथे? क्या बात. बाकीचं सगळे म्हशीवानी खापण. क्या बात. म्हशीवानी चारा, एकादशी धरा. तुम्ही म्हणाल आता आम्ही म्हणलं तुम्ही कधी बी खासाल बरं नाही. बघा मायबाप, मला हसवता येत नाही पण प्रयत्न चालू आहे थोडे थोडे. अशा प्रकारे जगद्गुरु तुकोबराय म्हणाले, शुभा अजून जर यापुढे काय करायचं असेल तर आया बहिणीची इज्जत काय करायची? ज्या आया बहिणीची इज्जत लुटत आहे मायबाप, त्या आया बहिणींसाठी तू रक्षण म्हणून उभा राहा. त्यांच्या पाठीमागे अगदी भावांसारखं उभा राहा असे म्हणणारे माझे जगद्गुरु तुकोबराय होते मायबाप. परंतु या अगोदर जाऊन सांगेल, जर तुम्हाला प्रत्येकाला वाटत असेल, प्रत्येक स्त्रीला वाटत असेल की माझ्या पोटी असा हिरा जन्माला यावा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांसारखा, पण त्या अगोदर माझी जाव व्हायला पाहिजे. मुजऱ्या मानाचा